नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाचा आणखी एक महत्त्वाचा शासन निर्णय, महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आपल्याला राबवायचं आहे। तर या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय असणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याबाबत। तर ते कशा पद्धतीने राबवायचं आहे, कोणकोणत्या अटी असणार आहे, काय असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे दिनांक 30 नोव्हेंबर 2023ला। तर बघा, विषय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्याबाबत। तर मित्रांनो, या अभियानाबाबत संपूर्ण सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। तर ती माहिती आपण सविस्तरपणे इथे जाणून घेणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक 30 नोव्हेंबर 2023ला निर्गमित झालेला आहे। तर बघा, प्रस्तावना वगैरे दिलेली आहे आणि यामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्व भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्याचे आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्याचे प्रस्तावित आहे। तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती इथे सविस्तरपणे दिलेली आहे। 13 पानाचा हा शासन निर्णय असणार आहे। तर यामधल्या आपण ठळक बाबी जाणून घेणार आहोत थोडक्यामध्ये। तर बघा, शासन निर्णय अभियानाची व्याप्ती संपूर्ण सविस्तरपणे इथे दिलेली आहे। तर कशा पद्धतीने असणार आहे हे संपूर्ण इथे दिलेलं आहे। तर बघा, गृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, त्यानंतर वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा, तालुका जिल्हा विभाग अशा पद्धतीने येणार आहे राज्य विजेती शाळा अशा पद्धतीने। तर बघा, अभियानाची उद्दिष्टे कोणकोणती असणार आहे ते सुद्धा इथे सविस्तरपणे दिलेले आहे। त्यानंतर अभियानाचा जो कालावधी आहे तो असणार आहे, सदर अभियानाची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे होईल। त्यानंतर आयुक्त शिक्षण हे ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून पुढील 45 दिवसाच्या कालावधीकरिता हे अभियान चालू राहणार आहे। म्हणजे मित्रांनो, हे अभियान ज्या दिवशी सुरू होणार आहे त्या दिवसापासून 45 दिवस म्हणजे जवळपास 1.5 महिना हे अभियान चालणार आहे। अभियानाचे स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे। अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल। विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी एकूण 60 गुण असणार आहे आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकाचा सहभाग यासाठी 40 गुण असणार आहे। तर बघा, विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याचे संपूर्ण सविस्तर इथं तपशील दिलेला आहे, अनुक्रमांक बाब आणि गुण या पद्धतीने। तर अशा पद्धतीचं ते असणार आहे आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकाचा जो सहभाग आहे त्याचा सुद्धा तपशील दिलेला आहे। तर यासाठी 60 आणि 40 अशा पद्धतीने एकूण 100 गुण असणार आहे। त्यानंतर अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन कशा पद्धतीने करायचे आहे त्याचीसुद्धा संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे आणि त्यासाठी इथे ज्या काही समित्या वगैरे आहेत त्यासुद्धा सर्व सविस्तरपणे इथे सांगितलेले आहे। उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी जे काही असणार आहे ते सुद्धा इथे सविस्तरपणे दिलेलं आहे। तर मित्रांनो, जवळपास 13 पानाचा हा शासन निर्णय आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा असणार आहे। तर आपण थोडक्यामध्ये याची माहिती जाणून घेत आहोत। तर बघा, पारितोषिके कशा पद्धतीने असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे। शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी, उर्वरित महाराष्ट्राच्या शाळांसाठी अशा पद्धतीचे काय काय पारितोषिक आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे, राज्यस्तरीय पारितोषिक। त्यानंतर अभियानाचा इतर अपेक्षित खर्च ते सुद्धा इथे सविस्तरपणे दिलेला आहे, सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं हे अभियान असणार आहे आणि हे राज्यातील संपूर्ण शाळांना राबवायचं आहे। तर याची मित्रांनो आपण थोडक्यात माहिती इथे जाणून घेतलेली आहे, कारण 13 पानाचा GR आहे। संपूर्ण GR सविस्तरपणे जर आपण जाणून घेतला तर खूप मोठा व्हिडिओ होणार आहे। तर मित्रांनो बघा, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले
आलेला असून याचा संकेतांक हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने इमू काझी, सहसचिव, महाराष्ट्र शासन. तर अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक 30 नोव्हेंबरला निर्गमित झालेला आहे आणि याची थोडक्यात माहिती आपण बघितलेली आहे. तर मित्रांनो, हा जर शासन निर्णय आपल्याकडे अजूनपर्यंत आलेला नसेल तर या शासन निर्णयाची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.